रसिक श्रोते हो, आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा ज्ञानदीपाच्या प्रकाशात पाऊल ठेवत आहोत। प्रत्येक भागासोबत आपण चाणक्यांच्या नीतिमंत्रांच्या गहन महासागरात डुबकी मारत आहोत। जसा मोती मिळवण्यासाठी गोताखोर समुद्राच्या गाभाऱ्यात उतरतो, तसा आपणही चाणक्यांच्या विचारसंपदेत डुंबत आहोत। आपल्या डिजिटल लायब्ररीच्या या प्रवासात आज आपण पोहोचलो आहोत भाग 4 मध्ये। तिसऱ्या भागाचा संक्षिप्त आढावा। भाग 3 मध्ये आपण चाणक्यांनी मांडलेले नैतिकता, शिक्षणाची ताकद आणि सामरिक शहाणपण यांचे सविस्तर विश्लेषण केले। आपण पाहिले की चारित्र्याशिवाय शिक्षण निरर्थक आहे आणि नीतिशून्य ज्ञान हे समाजासाठी विषासमान आहे। मैत्री, शत्रू, संधी आणि धोका ओळखण्याची कला आपण तपशीलवार उलगडली। तसेच समाजात माणसांचे मूल्य त्यांच्या सद्गुणांवर असते याचीही आठवण करून दिली। भाग 3 म्हणजे चाणक्यांच्या राजनैतिक आणि सामाजिक विचारांचे एक दालन होते, ज्यातून आपण खूप काही शिकलो। भाग 4 मध्ये चाणक्य आपल्याला जीवनातील व्यावहारिक तत्वज्ञान, सत्ता टिकविण्याची गुपिते, आर्थिक शहाणपण आणि धैर्य व संयमाची आवश्यकता यावर मार्गदर्शन करतात। राजकीय कुशलता आणि सत्तेचे रहस्य। चाणक्य म्हणतात, राजा हा केवळ व्यक्ती नसून तो संपूर्ण राष्ट्राचे प्रतीक असतो। त्यामुळे राजाने स्वतःचे सुख बाजूला ठेवून प्रजेसाठी जगले पाहिजे। येथे चाणक्य स्पष्ट सांगतात की जो राजा प्रजेच्या हिताचा विचार करतो त्यालाच लोक दीर्घकाळ मान्यता देतात। स्वार्थी राजा म्हणजे एका नदीवर बांधलेला वाळूचा बांध थोड्याशा पुरात तो कोसळतोच। तर प्रजेच्या हिताचा विचार करणारा राजा म्हणजे दगडावर बांधलेला अभेद्य गड। काळ कितीही बदलला तरी तो ठाम उभा राहतो। या विचारातून आजच्या जीवनात शिकण्यासारखे म्हणजे जेव्हा आपण स्वतःपेक्षा समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतो तेव्हा आपले यश अधिक स्थायी होते। 2. अर्थशास्त्र आणि संपत्तीचा खरा उपयोग। चाणक्यांच्या मते संपत्ती ही नदीप्रमाणे वाहणारी असली पाहिजे। पैसा जर स्थिर राहिला तर तो कुजतो, पण योग्य ठिकाणी वापरला तर जीवनात विकास घडवतो। ते म्हणतात, धन हे फक्त साठवण्यासाठी नाही, तर धर्म, शिक्षण आणि समाजहितासाठी उपयोगात आणण्यासाठी आहे। यातून आजच्या काळात आपण बघतो की एखादी व्यक्ती केवळ पैसा कमवून थांबली तर तिचे जीवन अपूर्ण राहते, पण ज्याने समाजाला उन्नतीसाठी आपले धन वापरले त्याचे नाव सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते। 3. शत्रू आणि धोका ओळखण्याची कला। भाग 4 मधील एक महत्त्वाची शिकवण म्हणजे शत्रू कधीच पूर्ण नष्ट होत नाही, तो फक्त शांत होतो। शत्रूला दुर्लक्षित करणे म्हणजे आपल्या घरातल्या सापाला लपवून ठेवण्यासारखे आहे। म्हणून चाणक्य म्हणतात की राजाने किंवा कोणत्याही व्यक्तीने नेहमी सावध राहिले पाहिजे। जीवनातही हेच तत्व लागू पडते। आपण ज्या समस्या टाळतो त्यानंतर मोठ्या संकटाचे रूप धारण करतात, म्हणून त्यांना वेळेत सामोरे जाणे आवश्यक आहे। 4. संयम आणि धैर्य। चाणक्य सांगतात की ज्याच्याकडे संयम नाही त्याचे धैर्य अर्धवट आहे। जसा नदीचा प्रवाह खडकांमधून मार्ग काढतो, तसा संयमी मनुष्य संकटांमधून मार्ग काढतो। धैर्य हे केवळ तलवारीच्या धारेवर नसते, तर संकटांना सामोरे जाणाऱ्या शांत मनातही असते। याचा आधुनिक जीवनातील अर्थ, संयम आणि धैर्य हेच यशस्वी व्यक्तींचे गुपित शस्त्र आहेत। 5. स्त्री-पुरुष संबंध आणि कुटुंब व्यवस्थापन। चाणक्य कुटुंब व्यवस्थेवरही विचार करतात। ते सांगतात, स्त्री ही घराचे अलंकार असते। तिचा सन्मान आणि आदर नसेल तर घरातील समृद्धी टिकत नाही। पुरुष आणि स्त्री यांचे परस्पर नाते हे केवळ शारीरिक किंवा भावनिक नसून ते समाजाच्या स्थैर्याचे अधिष्ठान आहे। आजही हा संदेश तितकाच लागू आहे। कुठल्याही समाजाचे आरोग्य हे कुटुंबाच्या स्थैर्यावर अवलंबून असते। 6. ज्ञानाचे मोल। चाणक्य म्हणतात, ज्ञान हे धनापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण धन चोरीला जाऊ शकते, पण ज्ञान कधीच चोरता येत नाही। ज्ञानाचा दीप उजळला तर तो शतकानुशतके समाजाला उजळवतो। म्हणूनच आजच्या युगात शिक्षण ही खरी गुंतवणूक आहे। भाग 4 चा सारांश। भाग 4 म्हणजे चाणक्य नीतीतील व्यावहारिक शहाणपणाचे भांडार आहे। सत्ता कशी टिकवावी, धनाचा उपयोग कसा करावा, शत्रूशी कसे वागावे, संयमाचे मोल काय आहे आणि कुटुंबाचे महत्त्व काय, या सर्वांचा अद्भुत संगम आपण पाहिला। पुढचा टप्पा भाग 5 बद्दल थोडक्यात विवेचन। भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत चाणक्यांचे नैतिक धडे, धर्म आणि कर्तव्याची नाती, जीवनशैली आणि तपश्चर्येचे महत्त्व। हा भाग आपल्याला आत्मशुद्धी, सद्गुण आणि समाजसेवा या उंच शिखरांकडे घेऊन जाणार आहे। प्रिय रसिक हो, चाणक्य नीतीचे हे अमृत वचन केवळ पुस्तकाच्या पानांत नाहीत, तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक आहेत।
आपल्या डिजिटल लायब्ररीच्या या प्रवासातून आम्ही फक्त माहिती देत नाही, तर तुमच्यातील सुप्त तेज जागवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, ज्ञान हाच खरा दीप आहे, जो अंधारात मार्ग दाखवतो. म्हणूनच चला एकत्रितपणे या ज्ञान यात्रेला पुढे नेऊया. हा होता भाग 4. पुढच्या भाग 5 मध्ये आपण चाणक्य यांनी सांगितलेल्या आणखी काही गहन गोष्टी ऐकू. प्रिय रसिक श्रोते हो, चाणक्य नीतीचा हा 4था भाग आपण पाहिला. या अमूल्य विचारांमधून आपणास जीवनात यश, शिस्त आणि चारित्र्याची ताकद कशी वाढवावी हे कळले. आता या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष जीवनात करणे ही खरी साधना आहे. लक्षात ठेवा, विचार बदला, आयुष्य बदलेल. आपल्या डिजिटल लायब्ररी चॅनलवर अशीच अनेक प्रेरणादायी पुस्तकांची सफर आपली वाट पाहत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण ज्ञान वाटले कीच ते खऱ्या अर्थाने वाढते.